कृषी आंदोलनानंतर आता देशात ट्रक चालकांचं आंदोलन चांगलंच चर्चेत येत आहे। हिट अँड रन कायद्यात बदल केल्यामुळे ट्रक चालकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे। देशभरात वाहतूक संघटना आणि वाहन चालक मोठ्या प्रमाणात आंदोलने आणि निदर्शने करत होते। या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात दिसले। मात्र दुसरीकडे या ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे सामान्यांना अनेक समस्यांशी सामना करावा लागला आहे। परंतु हे आंदोलन कशासाठी आणि का केलं होतं हे अद्यापही काहींना माहिती नाही। तर या व्हिडिओतून जाणून घेऊ नेमकं आंदोलन का केलं होतं। केंद्र सरकारने हिट अँड रन केस प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे। हा कायदा ड्रायव्हर्सच्या हिताचा नाही असं वाहन चालकांचं म्हणणं आहे। आतापर्यंत कायद्यात हिट अँड रन केसमध्ये 2 वर्षांची शिक्षा तरतूद होती, जामीन मिळून जायचा। पण आता कायद्यात बदल झाला आहे। कायद्यातील बदलानुसार जर एखाद्या चालकाकडून अपघात झाल्यास चालक मदत न करताच, पोलिसांना माहिती न देताच पळून गेला तर त्या चालकाला 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे। तर दुसरीकडे चालक देखील हा विरोध नक्की कशासाठी हे देखील सांगत आहेत। ड्रायव्हर्स असं म्हणतात की अनेकदा चूक नसूनही आम्हाला पळून जावं लागतं, कारण अपघातानंतर जमलेल्या जमावाकडून मारहाणीची भीती असते। चूक कोणाची हे शोधण्यासाठी यंत्रणा नाही, अनेकदा मोठ्या वाहनांची चूक दाखवली जाते। त्यामुळे हा कायदा ड्रायव्हर्सच्या हिताचा नाही, म्हणून चालक या कायदा विरोधात आहेत। केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठक झाली, त्यात हिट अँड रन कायदा अजून लागू झाला नाही असं म्हणले आणि ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर यायचं आवाहन केलंय। आता हे आंदोलन मागे घेतलं आहे, पण या कायद्यासंबंधी सरकारने अजून काही निर्णय घेतला नाही। तुम्हाला काय वाटतं, सरकारने कायद्यात केलेला हा बदल योग्य आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि लोकशाही मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।